महाराष्ट्राच्या वर्तमानाच्या राजकारणामध्ये ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांना घेऊन धर्मांध राजकारण सुद्धा या महाराष्ट्रामध्ये केला जातो. अलीकडे सुलतान टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्यकाळ वेगळा आहे. या दोघांच्याही भूमिका वेगळ्या आहेत, परंतु ते दोघेही महान आहेत. छत्रपती शिवरायांच्या अख्ख्या हयातीमध्ये हिंदवी स्वराज्य हीच भूमिका त्यांची राहिलेली आहे आणि म्हणून त्यांच्या स्वराज्यामध्ये 35% जास्त मुसलमान सरदार होते. पण वर्तमानामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती आली, पुण्यतिथी आली, कुठे ना कुठे तरी मुसलमानांच्या विरोधात छत्रपती शिवरायांना उभं करण्याचा प्रयत्न करायचा आणि कट्टरपंथी हिंदूंनी सांगावं की नाही, छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदूंचे होते. या सगळ्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राला दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जपणं हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचं खरं लक्षण आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. इतिहास आहे, सत्य आहे. पण एक महत्वाचं मी आज बोलतो जबाबदारीनं, की आज जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं धार्मिक ध्रुवीकरण करतात त्यांना विचारावंसं वाटतं, अहो महात्मा ज्योतिबा फुले जर नसते तर छत्रपती शिवरायांची समाधी सुद्धा आम्हाला मिळाली असती का? नमस्कार, सलाम. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्राच्या या चॅनलवरून समस्त महाराष्ट्रीयन आणि भारताच्या लोकांना मी प्राध्यापक जावेद पाशा हार्दिक शुभेच्छा देतो. कारण छत्रपती शिवरायांचा कार्यकाळ हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजनैतिक जडणघडणीचा सुवर्ण काळ आहे. एकीकडे मध्ययुगीन सुफींची संतांची भक्ती चळवळ चाललेली होती, ज्या भक्ती चळवळीनं महाराष्ट्राच्या भारताच्या समन्वयवादी संमिश्र संस्कृतीला जन्म दिला. तर दुसरीकडे छत्रपती शिवरायांनी राजकीय नेतृत्व करीत असताना या साऱ्या बैठकीला एक नवे आयाम मिळवून दिले. आपण जेव्हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे सांस्कृतिक मूल्य या विषयाकडे जरा बारकाईनं पाहतो तर एक दिसून येतं की छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला प्राण द्यायला मुसलमान तयार, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला प्राण द्यायला हिंदू तयार. 18 पगड जातींची मावळं धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी आपलं प्राण न्यौछावर करायला येत आहेत. मग छत्रपती शिवरायांच्या त्या सगळ्या राजकीय आणि सांस्कृतिक भूमिकेमध्ये असा कोणता आमचा ऐतिहासिक ठेवा आहे की ज्याच्यासाठी संपूर्ण जाती धर्माची माणसं छत्रपती शिवरायांसाठी मावळे म्हणून छातीचा कोट करून पुढे येत होते? महाराष्ट्राच्या वर्तमानाच्या राजकारणामध्ये ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांना घेऊन एकीकडे सामाजिक, राजनैतिक, धार्मिक समन्वयवाद मांडला जातो, पण त्याच वेळेस छत्रपती शिवरायांना घेऊन धर्मांध राजकारण सुद्धा या महाराष्ट्रामध्ये केला जातो. अलीकडे सुलतान टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मी स्पष्टपणे सांगतो, एक अभ्यासक म्हणून 30 वर्ष सामाजिक चळवळीमध्ये, फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती 2000 व्याख्यानं मी दिलेली आहेत. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्यकाळ वेगळा आहे. या दोघांच्याही भूमिका वेगळ्या आहेत, परंतु ते दोघेही महान आहेत. त्यांच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एक समाजाभिमुख भूमिका, राजकीय भूमिका समन्वयवादी घेतलेली आहे. तुलना करता येत नाही, पण शत्रुत्वही दाखवता येत नाही, कारण दोघांचाही कार्यकाळ वेगळा, दोघांचे शत्रू वेगळे, दोघांची राजनैतिक आणि सामाजिक धार्मिक भूमिका वेगळी. छत्रपती शिवरायांचा कार्यकाळ हा वर्तमानाच्या संविधानाच्या मूल तत्वाशी मी जोडतो. आज भारतीय संविधानानं समता, न्याय, स्वतंत्रता आणि बंधुता ही मूल फंडामेंटल राईट्स किंवा मूल तत्वे ज्या भारताच्या नवीन संवैधानिक रचनेमध्ये आणली, त्याची बीज मूल्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये दिसतात, हिंदवी स्वराज्यामध्ये. त्याला कारण आहे, कारण छत्रपती शिवरायांची जडणघडण जिजामातांनी घडविलं, परंतु जिजामातांना जो वारसा मिळाला तो एकांगी वारसा नाही आहे, तो भारताच्या संस्कृतीचा, परंपरेचा ठेवा आहे. कारण
छत्रपती शिवरायांच्या सगळ्या वंशावळीमध्ये संतांच्या आणि सुफींच्या योगदानाचा मोठा असा भाग आहे. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजी महाराज, त्यांचे वडील मालोजी भोसले, राजे मालोजी भोसले हे सुफी आणि संतांचे भक्त होते. इतिहासामध्ये याची नोंद आहे की राजे मालोजी भोसले हे सुफी संत शरीफजी आणि शहाजी यांचे अनन्य भक्त होते. पुढे त्यांनी शरीफजी आणि शहाजींना म्हणजे त्या पीरांना नवस केला की मला मुलं होत नाही, मुलं झाली पाहिजे. आणि इतिहासामध्ये अशी नोंद येते की मुलं झाली तेव्हा मालोजी भोसलेंनी आपल्या दोन्ही मुलांची नावं सुफी पीर मुस्लिम शरीफजी आणि शहाजी यांच्या नावावर ठेवली. आणि शहाजींचे मूल म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. मी हे का बरं सांगतोय, कारण एकीकडे संत तुकारामांचा समन्वयवादी वारसा, दुसरीकडे सुफी संतांचा समन्वयवादी वारसा हा छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण म्हणजे खानदानीमध्ये, संपूर्ण त्यांच्या कुटुंबामध्ये वारसा म्हणून चालत आलेला आहे. म्हणून महाराष्ट्राच्या या स्वराज्यासाठी जेव्हा शिवाजी महाराज उभे ठाकलेत तेव्हा हिंदू असो वा मुसलमान असो ते शिवाजी महाराजांशी, केवळ महाराजांशी नव्हे, महाराजांचं स्वातंत्र्य हे धर्माचं स्वातंत्र्य नव्हतं. महाराजांचं स्वातंत्र्य हे केवळ जातीपुरतं स्वातंत्र्य नव्हतं. महाराजांचं स्वातंत्र्य विशिष्ट अशा वर्ण व्यवस्थेसाठी नव्हतं. महाराजांचं स्वातंत्र्य या मातीमध्ये कष्टकरी लोक, आठरापगड जातीची लोक राबतात, मात्र यावर सत्ता बाहेरून आलेल्या शक्तींनी करायचं. शिवाजी महाराजांनी जेव्हा मातीचा सुगंध आणि मातीचा शौर्य या सगळ्या अठरापगड जातींना सांगितलं तेव्हा त्यांना एक आत्मभान आला की ही जमीन माझी, जंगल माझे, सगळीतली संपत्ती माझी, ही भूमी माझी, आणि बाहेरून येणारी माणसं इथं सत्ता का बरं गाजवावी? मग माझं स्वातंत्र्य असलं पाहिजे, माझं स्वराज्य असलं पाहिजे. ते कसं असलं पाहिजे? तर माता जिजामातांनी जी भूमिका घेऊन छत्रपतींना घडविलं होतं, छत्रपतींनी ती भूमिका या महाराष्ट्राच्या 18 पगड कष्टकरी लोकांसमोर मांडली. आणि ती कष्टकरी माणसं मावळे म्हणून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या मुळाशी उभी राहिली. आपला कांदा देत स्वराज्याचा संपूर्ण महामेरू त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून धरला. छत्रपती शिवरायांची भूमिका अत्यंत मोठी आहे. छत्रपती शिवरायांनी आध्यात्मिक दृष्टिकोनातून जगद्गुरु संत तुकारामांना आपला गुरु मानलं, पण त्याच वेळेस कोळशीचे सुफी संत याकूत बाबा यांनाही गुरुस्थानी मानलं. हा समन्वयवादी परंपरेचा भाग बघा. छत्रपती शिवरायांना एकांगी करता येत नाही, हिंदुत्ववादी करता येत नाही, मुसलमानांचे शत्रू म्हणून कधीच इतिहासामध्ये त्यांची नोंद घेता येत नाही. पण अलीकडे जे गलिच्छ राजकारण चाललंय त्या गलिच्छ राजकारणाने छत्रपती शिवरायांसारखा या महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाला नैतिक अधिष्ठान देणारा राजा, या महाराष्ट्राला राजकारण कसं करायचं, राजकारणाच्या दृष्टिकोनातून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कसं प्रजा म्हणून आणि मायेच्या रूपानं, मायेच्या तत्वानं कसं त्यांचा विकास होईल, कसं त्यांची जडणघडण होईल, हे सगळे मूल तत्व छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यामध्ये आणि आपल्या राज्याच्या कार्यकाळामध्ये घडवून दिलं. आणि तसला राजा महाराष्ट्रामध्ये उभा होऊ नये ही भूमिका सुद्धा काही धर्मांध लोकांची आहे. हे धर्मांध लोक फक्त हिंदू धर्मांध आहेत का? नव्हे, हे धर्मांध मुस्लिम धर्मांध सुद्धा आहे. मग एकीकडे हिंदू धर्मांधांनी छत्रपती शिवरायांचा धर्मनिरपेक्ष शिवराय कुठेतरी दडपला आणि हिंदू राष्ट्र निर्माण करणारा, हिंदू पदशाही निर्माण करणारा छत्रपती शिवरायांच्या अख्ख्या हयातीमध्ये हिंदवी स्वराज्य हीच भूमिका त्यांची राहिलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या स्वराज्यामध्ये 35% जास्त मुसलमान सरदार होते. पहिला तोपची मुसलमान, नवे स्वराज्याचा पहिला सचिव, विदेश सचिव. आणि फारसीमध्ये याची नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या मोहिमेवर जायचे तेव्हा आपल्या सचिवाशी चर्चा करायचे. कोण सचिव?
आणि विदेश मंत्री म्हणून पहिला मान ज्यांना मिळाला ते कोण? ते मौलाना हैदर. मौलाना हैदर हे छत्रपती शिवरायांचे पहिले विदेश सचिव आणि खाजगी सचिव. जेव्हा स्वराज्याची स्थापना करायची होती तेव्हा उपस्थित असलेल्या विविध शाया, मग कुतुबशाही होती, आदिलशाही होती, निजामशाही होती, या सगळ्या शायांना स्वराज्य कसं असेल याची सनद पोचवायची होती. तेव्हा मौलाना खाजगी सचिव हैदर यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची सनद फारसीमध्ये बनवून ती पोहोचवलेली आहे. हे इतिहासाचे दाखले आज उपलब्ध आहेत. याचा अर्थ छत्रपती शिवरायांचा पहिला विदेश सचिव हा मुसलमान, पहिला तोपची मुसलमान, अंगरक्षकांमध्ये मुसलमान, छत्रपती शिवरायांचा हयातीत असलेला एकमात्र जिवंत असा पोस्टर आपण ज्याला म्हणतो तो उपलब्ध आहे. म्हणजे कसे दिसायचे शिवाजी महाराज, त्यांचा संपूर्ण राजबिंडा चेहरा कसा होता, त्यांच्या शरीराची बांधणी कशी होती, घोड्यावर बसल्यानंतर ते कसे दिसायचे, हा त्यांना एका उंचवट्यावर पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसवून जिवंतपणी काढण्यात आलेला पोर्ट्रेट आहे. हा पोर्ट्रेट मुसलमान मियां मोहम्मद यांनी काढलेला आहे. त्यांनी मीर मोहम्मद त्यांचं नाव, त्या पोस्टरवरून आपल्याला शिवाजी महाराज कसे होते हे दिसतं. दुसरं, त्या पोस्टरमध्ये शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला त्यांचे अंगरक्षक दिसतात. आपण बारकाईनं जर एक एक अंगरक्षकाला मोजून घेतलं तर 21 अंगरक्षक आहेत. या 21 अंगरक्षकांपैकी दाढी, पेहराव याच्यावरून स्पष्ट दिसून येतं की 8 अंगरक्षक हे मुसलमान आहेत. याचा अर्थ शिवाजी महाराजांनी स्वराज्य चालवत असताना समर्पण पाहिलं, सेवाभाव पाहिलं, आपल्या स्वराज्याला कशा प्रकारे प्रेम देणारी माणसं माझ्याकडे आहेत हे पाहिलं, धर्म आणि जात पाहिली नाही. म्हणून जेवढे किल्ले होते शिवाजी महाराजांचे त्या किल्ल्यांवरती आदिवासींना नेमलं, 18 पगड जातींच्या लोकांना नेमलं, शूद्र अतिशूद्र म्हणून ज्यांना वाडीत टाकण्यात आलेलं होतं त्यांना किल्लेदार बनवलं. मुसलमान म्हणून कधी हेटाळणी केली नाही. एखाद्या वेळेस युद्धामध्ये जर कुराण मिळालं तर त्याची प्रत माथ्याला लावून एखाद्या मुसलमानालाच द्यायची, मशिदीला धक्का लागू द्यायचा नाही. असा संविधानात आलेले सगळे मूल तत्वे छत्रपती शिवरायांच्या त्या स्वराज्यामध्ये होती. म्हणून ते स्वराज्य कोण्या एका जाती धर्माचं नव्हतं, ते महाराष्ट्राच्या मातीतून स्वाभिमानानं उगवलेलं ते स्वराज्य होतं. पण वर्तमानामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती आली, पुण्यतिथी आली की कुठं ना कुठं तरी मुसलमानांच्या विरोधात छत्रपती शिवरायांना उभं करण्याचा प्रयत्न करायचा. कुठं ना कुठं तरी मुसलमानांचे कट्टरपंथी मग औरंगजेब बादशाहला पुढं काढतील, मग ते सांगतील की आमचा जो राजनैतिक वारसा आहे 700 वर्षाचा तो कुठे येतो, तर तो बादशाह औरंगजेबाच्या प्रतिनिधित्वात येतो. असं कट्टर मुसलमानांनी सांगावं आणि कट्टरपंथी हिंदूंनी सांगावं की नाही, छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदूंचे होते. या सगळ्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राला दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जपणं हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचं खरं लक्षण आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. इतिहास आहे, सत्य आहे. पण एक महत्वाचं मी आज बोलतो जबाबदारीनं की आज जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं धार्मिक ध्रुवीकरण करतात त्यांना विचारावं असं वाटतं. आज जे शिवाजी महाराजांचा पेटेंट घेत आहेत, कॉपीराईट घेत आहेत, त्यांना विचारावं असं वाटतं की अहो, महात्मा ज्योतिबा फुले जर नसते तर छत्रपती शिवरायांची समाधी सुद्धा आम्हाला मिळाली असती का? पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले या महामानवानं छत्रपती शिवरायांचा पोवाडा लिहिला, हस्तलिखित लिहिलं, 1000 कॉपी काढले आणि ते वाटलं आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पहिल्यांदा जिवंत केला. प्रश्न असा आहे की जेव्हा रायगडावर छत्रपती शिवरायांची समाधी शोधायला महात्मा ज्योतिबा फुले जातात तेव्हा किती दिवस लागतात समाधी शोधायला? 3 दिवस. आज ज्या छत्रपती शिवरायांच्या नावानं मुसलमानांच्या विरोधात, याच्या विरोधात, त्याच्या विरोधात म्हणजे आरोळी ठोकून छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांना हा प्रश्न आहे की बाबा रे, जेव्हा शिवाजी महाराजांची समाधी शोधायला महात्मा ज्योतिबा फुले
रायगडावर गेलेत तेव्हा त्यांना 3 दिवस लागलेत समाधी शोधायला. हा तर जिवंत इतिहास आहे. 3 दिवस. ज्या महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाचा आयकॉन शिवाजी महाराज, महाराष्ट्राच्या समन्वयवादी संस्कृतीची आयकॉन असलेली भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांची समाधी शोधायला 3 दिवस महात्मा ज्योतिबा फुलेंना लागले. आणि जेव्हा मिळाली तेव्हा काय म्हणतात महात्मा ज्योतिबा फुले, त्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहून ठेवले की खंड खंड झालेली होती, विध्वंस झालेला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा, कनेरीची झाडं आणि जंगली झाडं यांनी वेढलेली होती. बघा कुठं होते त्यांचे वंशज. आज शिवाजी महाराजांची कॉपीराईट हिंदुत्वाच्या नावानं सांगणारे लोक, त्यांनाही विचारावं असं वाटतं की बाबा शिवाजी महाराज हिंदुत्वाचे किंवा मुसलमानांचे कॉपीराईट नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या मान सन्मानाचे कॉपीराईट आहेत की राज्य कसं करावं, राज्यात न्याय निवाडा कसा करावा, न्याय निवाडा करत असताना जाती धर्माला मधात आणू नये, शेतकऱ्यांच्या बाबतीत काय भूमिका असली पाहिजे. अहो ज्या वेळेस राजधानी निर्माण झाली तेव्हा मोरोपंत पिंगळे हे शिवाजी महाराजांच्या सोबत होते. जेव्हा शिवाजी महाराज मोरोपंत पिंगळेंना घेऊन गेले तेव्हा शिवाजी महाराजांना त्या गडावरती जगदीश्वराचं मंदिर दिसलं. आणि माम देशमुख यांच्या पुस्तकामध्ये हा सगळा उतारा जशाच्या तसा संदर्भासह दिलेला आहे. महाराज म्हणतात की काय हो मोरोपंत पिंगळे, जगदीश्वराचं मंदिर दिसतं. हो महाराज, आपल्या हिंदू बांधवांच्या पूजा अर्चनासाठी मी ते बनवलेलं आहे. शिवाजी महाराज आनंदी झाले. ठीक आहे म्हणे, पण माझी जनता केवळ हिंदू नाही ना, मुसलमानही आहेत. मग त्यांची मशीद नको का व्हायला, त्यांची उपासना पद्धती आहे ना, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी उपासना करायला पाहिजे. ती माझी प्रजा आहे, ते माझ्या सेनेमध्ये सामील आहेत, ते माझ्या राज्य कारभारामध्ये सामील आहेत. मग त्यांची मशीद बनली पाहिजे. आणि माझा महाराज केवढा मोठा, माझा शिवाजी महाराज केवढा मोठ्या मनाचा, आणि कसली धर्मनिरपेक्ष भूमिका शिवाजी महाराजांनी आपल्या राजकारणात जपली की मशिदीचा निर्माण केला आणि नंतर सगळा कार्यभार केला. एवढी मोठी भूमिका शिवाजी महाराजांची. आणि आज काही नेते म्हणतायत की शिवाजी महाराजांच्या त्या सगळ्या स्वराज्यामध्ये मुसलमानांची काहीच भूमिका नव्हती. म्हणजे एक सर्वसाधारण माणूस सुद्धा तो विचार करू शकत नाही. नेते मंडळी, मंत्री झालेली मंडळी असल्या भूमिका घेतात. आणि वर्तमानामध्ये शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानांशी करण्याचं कारणच नाही आहे, बिलकुल कारण नाही आहे. कारण टिपूचा कार्यकाळ वेगळा, ब्रिटिशांचं आगमन होत आहे, ब्रिटिशांसोबत ते लढत आहेत, ब्रिटिश या देशाचे शत्रू आहेत. आणि टिपू सुलतानाच्या मंत्रिमंडळामध्ये 60% वरती हिंदू मंत्री होते. हा इतिहास आहे, नाकारण्याचा अर्थ नाही. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे पहिले विदेश सचिव मौलाना हैदर होते, तसे टिपू सुलतानाचे पहिले दिवाण आणि गृहमंत्री हे पंडित पुरनय्या आहेत. ब्राह्मण समाजाचे पंडित पुरनय्या हे त्यांचे दिवाण आहेत. आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 7% मंत्री हे हिंदू आहेत. याचा अर्थ दोघांनी आपापली भूमिका या भारताच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेनुसारच जपलेली आहे. म्हणून दोघांची तुलना करता कामा नये. शिवाजी महाराजांना चोहीकडून या देशाच्या नसलेल्या शाह्यांनी आपला हा सगळा प्रदेश ग्रासून टाकलेला असताना शिवाजी महाराजांनी त्याच्यातनं स्वातंत्र्य उभं केलं. आणि हे उभं करत असताना बनगिरांची फौज, ही बनगिरांची फौज आली कुठून, हा मोठा इतिहास आहे. ही बनगिरांची फौज मलिक अंबरकडनं येतं. आणि मलिक अंबर कोण, मलिक अंबर राजे मालोजी भोसले आणि राजे लखुजी जाधव यांचे घनिष्ठ मित्र. हा मलिक अंबर आदिवासी सुपुत्र मुसलमान झाला आणि जगातील सर्वात उत्कृष्ट सेनापती म्हणून त्या उच्च पदावरती आपला दैदिप्यमान असा इतिहास लिहून ठेवला. हा राजे मालोजी भोसले आणि राजे यांचे मित्र. आणि मग या दोघा मित्रांमध्ये संबंध निर्माण व्हावेत म्हणून माता जिजाऊचं लग्न हे शिवाजी महाराजांचे वडील यांच्या सोबत लावण्याची घोषणा, म्हणजे शहाजी महाराजांसोबत हा लग्न लावण्याची घोषणा मलिक अंबरनं केलेली आहे. हा इतिहास आहे. आणि मलिक अंबरनं पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना राजकारणामध्ये आणलं, सेनेमध्ये आणलं, आदिवासींना आणलं. भारताच्या धर्मांतरित देशीय मुसलमानांना सुद्धा राजकारणामध्ये आणण्याचं
सर्वात मोठा जो श्रेय आहे तो मलिक अंबरचा आहे. मलिक अंबरनं अशा 18 पगड जातीच्या लोकांची फौज तयार केली, त्यांना गनिम कावा शिकवला. ती फौज म्हणजे बाणगिरांची फौज. ही बाणगिरांची फौज परंपरेनं छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत येतं. बाणगीर म्हणजे कोण? 18 पगड जातीची माणसं, आपापल्या जातीप्रमाणे व्यवसाय करणारी, शेती करणारी, कुंभाराचं काम करणारी, लोहाराचं काम करणारी, वेगवेगळी कामं करणारी. पण जेव्हा राज्यावर संकट येईल तेव्हा आपले व्यवसाय बाजूला ठेवून या राज्याच्या संरक्षणासाठी धावून येणारी फौज म्हणजे बाणगिरांची फौज. मग व्यवसाय करत असताना त्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याचं जे कार्य होतं ते मलिक अंबरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत परंपरेनं चालत आलं. अशी बनगिरांची फौज म्हणजे मातीच्या इमानाशी जुळलेली ही फौज, ही छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची फौज होती. मित्रांनो, मोठी मजेशीर गोष्ट आहे. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य जेव्हा स्थापिलं जातं तेव्हा मुसलमान त्यांच्या सोबत आहेत, पण हे शूद्र आहेत, हे राजे होऊ शकत नाही. म्हणून याच महाराष्ट्रातील धर्माच्या नावानं पोळी शेकून देणारी शक्ती विरोधात गेली ना, गेली ती सपशेल. अहो, इतिहास असा मांडता येत नाही, त्याचा सखोल अभ्यास असायला पाहिजे. मग मुसलमानांच्या विरोधात छत्रपती शिवरायांना वापरत असताना काही धर्मांध मंडळी असं वापरतात की अफजल खानाचा जसा वध केला तसा मुसलमानांच्या प्रतिभूमिका घ्यायला पाहिजे. आता ते टी राजा म्हणून आहेत, त्यांनी ती भूमिका घेतली. अनेक लोक असे घेत आहेत. हा शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा भाग नव्हे. अफजल खान ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना मारण्यासाठीच आलेला होता, ही बातमी सुद्धा दरबारात असलेल्या, आदिलशाहीच्या दरबारात असलेल्या जमान या मुसलमानांनाच पाठवली होती. मामा देशमुखांनी आपली पुस्तकात लिहून ठेवलंय की ज्या वाघनखा शिवाजी महाराजांना पाठविण्यात आलंय ते वाघनखा सुद्धा जमान या मुसलमान सरदारांना पाठवलेली होती. या मुसलमान सरदाराचं अफजल खानाशी एक वेगळं वैर होतं, तो इतिहासाचा वेगळा भाग आहे. पण जेव्हा शिवाजी महाराज आणि अफजल खान यांचा मुकाबला झाला तेव्हा शिवाजी महाराजांच्या अंगावरती अफजल खानाचा बॉडीगार्ड सचिव कोण? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा धावून आला आणि शिवाजी महाराजांवर तलवार चालवली. ती खोच कायम शिवाजी महाराजांच्या डोक्यावर होती. म्हणून एक जमात पूर्ण विरोधात जाईल का? मग अफजल खान होता मुसलमान म्हणून संपूर्ण मुसलमान समाजात विरोधात जाईल का? इतिहास असा पाहायला जात नाही. इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी ही निरोगी असायला पाहिजे, अभ्यासक म्हणून असायला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे सांस्कृतिक मूल्य एवढे मोठे होते की त्या सांस्कृतिक मूल्यामध्ये नमाज पडणाऱ्या मुसलमानांनी आपलं अस्तित्व पाहावं, गिरजा घरामध्ये जाणाऱ्या ईसाईंनी आपलं अस्तित्व पाहावं, अहो विहारात जाणाऱ्या बौद्धांनी आपले अस्तित्व पाहावं, आदिवासींनी आपलं अस्तित्व पाहावं, वर्तमानातील ओबीसी म्हणून घेणाऱ्या हिंदूंनी आपलं अस्तित्व पाहावं. नाही, हिंदू व्यवस्थेतील उच्चवर्णीयांनी सुद्धा आपलं अस्तित्व स्वराज्यामध्ये पाहावं. आणि स्वराज्य नावाचं बंधुभावानं उभा राहिलेला जो डोलार आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि राजकारणाचा गाभा आहे असं मला निक्षून सांगावं लागतं. म्हणून छत्रपती शिवरायांच्या नावानं धार्मिक ध्रुवीकरण बंद झाली पाहिजे. या महाराष्ट्राला खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची नितांत गरज आहे. वर्तमानाच्या काळात तर निश्चितच ती गरज आहे, खूप गरज आहे. कारण एक तर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव कर्मवीर पाटील ही परंपरा आमची आहे. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज हे मध्ययुगापासून आमचे बहुजनांचे, 18 पगड जातींचे, कष्टकऱ्यांचे राजकीय आयकॉन म्हणून आम्हाला मिळालेले आहेत. अशा वेळेस छत्रपती शिवरायांच्या उद्याला होत असलेल्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा 2 ठिकाणी माझे व्याख्यान आहेत. मी सतत माझ्या व्याख्यानामध्ये हे मांडतो की छत्रपती शिवाजी महाराजांना धर्माच्या दृष्टिकोनातून कधीही बघू नका. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एककल्ली धर्माच्या बाजूने जर आपण नेते झालो तर महाराष्ट्राचा मोठा सांस्कृतिक वारसा जो छत्रपती शिवरायांच्या नावानं उभा होतो, महाराष्ट्राचा एक समन्वयवादी राजकारणाचा डोलारा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण भूमिकेमधून येतो, त्याला आम्ही कुठंतरी त्याच्यापासून दूर जाऊ आणि हे महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी बरोबर नाहीये. मी प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी आपण सर्वांचे पुनश्च आभार मानतो.
आणि मॅक्सचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद.